नमस्कार मित्रांनो, गेल्या वेळेला आपण कोनिकल पेंड्युलम हा टॉपिक स्टडी केला होता. ह्या टॉपिकमध्ये हा कोनिकल पेंड्युलम नक्की असतं काय हे बघितलं होतं. त्याच्यानंतर त्या बॉबवरती कोणते कोणते फोर्स ॲक्ट होतात हे आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर त्याचा वापर कुठे कुठे होतं हा बघितलं होतं आणि फ्रिक्वेन्सीसाठी आपण रिलेशन डिटरमाइन केलं होतं. तर हा टॉपिक होता कोनिकल पेंड्युलम. आज आपल्याला काय बघायचं आहे तर वर्टिकल सर्क्युलर मोशन. वर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय? एखादी गोष्ट जेव्हा उभ्या वर्तुळात फिरते तेव्हा त्याला आपण म्हणतो वर्टिकल सर्क्युलर मोशन. ठीक आहे, याची उदाहरणं द्यायची झाली तर जायंट व्हील आपण जत्रेमध्ये बघतो. मोठा एक पाळणा असतो जो उभा फिरतो, तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी. याला जायंट व्हील म्हणतात इंग्लिशमध्ये. तर हे एक उदाहरण होऊ शकतं वर्टिकल सर्क्युलर मोशनचं. पण वर्टिकल सर्क्युलर मोशन जायंट व्हीलचं कन्सिडर केलं तर ते आहे कंट्रोल्ड वर्टिकल सर्क्युलर मोशन. कंट्रोल्ड वर्टिकल सर्क्युलर मोशन का? कारण इथे बाहेरून मोटरने हे कंट्रोल केलं जातं. आणखीन एक वर्टिकल सर्क्युलर मोशन आहे जिथे ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्समध्ये सर्क्युलर मोशन होतं आणि इथे स्पीड सतत चेंज होत राहतो, स्पीड तोच राहत नाही. उदाहरण, जर मी खालून त्याला सुरुवातीला थोडासा धक्का दिला तर तो वरतीपर्यंत जाईल आणि वरून पुन्हा ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्समध्ये खाली येईल. वरती जाताना त्याचा स्पीड कमी कमी होत जातो आणि खाली येताना स्पीड त्याचा वाढत वाढत जातो. म्हणजे वरती जाताना कायनेटिक एनर्जी कमी कमी होत जाते आणि खाली येताना कायनेटिक एनर्जी वाढत वाढत जाते. तर हे साधारण वर्टिकल सर्क्युलर मोशन असतं जिथे ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्समध्ये मोशन होते. व्हेअरएज जायंट व्हीलचं उदाहरण घेतलं तर तिथे मोटरने बऱ्याच वेळेला ते पाळणा तो फिरवला जातो आणि तिथे कंट्रोल्ड मोशन आहे कारण आपण बाहेरून त्याला कंट्रोल करतोय आणि त्यामुळे तिथे स्पीड सेम राहतो कायम. त्याचा जो फिरण्याचा स्पीड आहे किंवा तुम्ही त्याला म्हणा अँग्युलर वेलोसिटी तीच राहते, तेवढीच राहते. व्हेअरएज जर आपण अनकंट्रोल म्हणजे ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्समध्ये एखादं सर्क्युलर मोशन बघितलं तर ते मात्र ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्समुळे सतत चेंज होत राहते त्याची वेलॉसिटी, त्याची कायनेटिक एनर्जी. तर आज आपण हे स्टडी करणार आहोत. तर वर्टिकल सर्क्युलर मोशनचे दोन प्रकार कोणते, दोन टाइप्स कोणते? पहिलं म्हणजे कंट्रोल्ड सर्क्युलर मोशन आणि दुसरं म्हणजे अनकंट्रोल्ड सर्क्युलर मोशन. याच्यामध्ये मोशन ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्समध्ये होतं, त्यामुळे वेलॉसिटी ऑफकोर्स ही अँग्युलर वेलॉसिटी मी म्हणतोय, अँग्युलर वेलॉसिटी आणि कायनेटिक एनर्जी सतत चेंज होत राहते. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आज आपल्याला फाइंड आउट नक्की काय करायचं आहे, नक्की स्टडी काय करायचं आहे. हे वर्टिकल सर्क्युलर मोशन हे तर आहेच, पण याच्यामध्ये नक्की आपण काय फाइंड आउट करणार आहोत? याच्यामध्ये आपण वेलॉसिटी फाइंड आउट करणार आहोत. आणि जसं मी म्हटलं की अनकंट्रोलमध्ये वेलॉसिटी वेगवेगळी असते वेगवेगळ्या पॉईंट्सवरती. तर त्या पॉईंटला वेगवेगळ्या पॉईंट्सवरती त्याची वेलॉसिटी काय असेल, नक्की किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. उदाहरण, मी समजा हा पॉईंट घेतला, लोवेस्ट पॉईंट. ह्या पॉईंटला त्याची वेलॉसिटी काय असेल किंवा अप्पर मोस्ट पॉईंट, इथे त्याची वेलॉसिटी किती असेल हे आपल्याला आज फाइंड आउट करायचं आहे. कसं ते पाहूया. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? वेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे वेगवेगळ्या केसेसमध्ये. पहिली केस मी घेणार आहे ती म्हणजे टॉप मोस्ट पोझिशन ए. ह्या पोझिशनला असताना वेलॉसिटी किती असेल मिनिमम एनर्जी देऊन, हे मला फाइंड आउट करायचं आहे. तर रिलेशन काय होईल, त्याच्यावरती फोर्सेस कोणते कोणते ऍक्ट होत आहेत? एक तर त्याचं मास, त्याचं वेट एम जी मी इथे लिहितो, प्लस त्याच्यावरचं टेन्शन TA कन्सिडर करतो. हे दोन्हीही, त्याचं वेट आणि टेन्शन हे दोन्हीही डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहेत, त्याच्यामुळे दोन्ही पॉझिटिव्ह मी कन्सिडर करणार आहे. आणि हेच दोन फोर्सेस त्याला लागणारा सेंट्रिपिटल फोर्स देणार आहेत. तर तो सेंट्रिपिटल फोर्स मी घेतो mva² अपॉन r. तर हा सेंट्रिपिटल फोर्स कोण देणार आहे, त्यांना कोण सप्लाय करणार आहे? त्याचं वेट mg आणि त्याला लागणारं टेन्शन, त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन TA. आणि हे दोन्ही डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असल्यामुळे दोन्ही मी काय कन्सिडर करणार आहे? पॉझिटिव्ह कन्सिडर करणार आहे. तर आपलं इक्वेशन काय आहे? mg प्लस TA इज इक्वल टू mva² अपॉन r. नेक्स्ट स्टेप, मिनिमम पॉसिबल एनर्जी देताना TA मी जर 0 कन्सिडर केलं तर मला वेलॉसिटी फाइंड आउट करता येईल. आणि ते वेलॉसिटी किती असेल? तर mg is equal to mva² upon r. V
समजा हे लाईक टर्म्स मी कॅन्सल केले तर व्ही ए स्क्वेअर किती येईल, व्ही ए स्क्वेअर विल बी आर जी, आणि व्ही ए किती येईल, व्ही ए विल बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी. तर हे आपली मिनिमम एनर्जी असताना वेलॉसिटी किती येईल, तर व्ही ए इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी. बरं, ही पहिली केस झाल्यानंतर आपली दुसरी केस असणार आहे ह्या पोझिशनला, म्हणजेच बी पोझिशनला मला एकूण परिस्थिती काय आहे हे फाइंड आउट करायची आहे. एकूण परिस्थिती म्हणजे तिथे वेलॉसिटी काय असेल किंवा तिथे डिफरन्स किती असेल एनर्जीमधला हे मला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. बरं, ह्या पोझिशनला असताना मला आधी इक्वेशन ऑफ मोशन फाइंड आउट करावं लागेल. इक्वेशन ऑफ मोशन काय येईल मित्रांनो, ह्या पोझिशनला असताना ह्या बॉबवरती टेन्शन अपवर्ड डायरेक्शनमध्ये आहे टी बी, आणि त्याचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये एम जी. म्हणजे इथे जर मला इक्वेशन ऑफ मोशन लिहायचं झालं तर एम जी मायनस टी बी इज इक्वल टू एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर लिहावं लागेल. हे मगाच्या इक्वेशनपेक्षा वेगळं आहे का, कारण इथे टेन्शन आणि एम जी म्हणजेच वेट हे दोन्ही अपोजिट डायरेक्शनमध्ये असल्यामुळे एम जी मी समजा पॉझिटिव्ह कन्सिडर केलं तर टी बी म्हणजे टेन्शन मला निगेटिव्ह कन्सिडर करावं लागेल. ठीक आहे. सो एम जी मायनस टी बी इज इक्वल टू एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप, हे इथून बॉब इथपर्यंत यायला तो वर्टिकल डिस्टन्स किती कव्हर करतोय, 2r. म्हणजे त्याचा जो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे ती डिक्रीज होते, आणि कितीने डिक्रीज होते तर एम जी 2r. आपल्याला रिलेशन माहिती आहे पोटेन्शियल एनर्जीचं, मास इंटू ग्रॅव्हिटी इंटू हाईट. पण हाईट किती आहे, 2r आहे, त्याच्यामुळे मी इथे लिहिले 2r. दिस इज इक्वल टू mg2r विल बी इक्वल टू डिफरन्स इन देअर कायनेटिक एनर्जी. आता हे कायनेटिक एनर्जी किती आहे, समजा मी इकडचं कायनेटिक एनर्जी कन्सिडर केलं तर ते किती असणार आहे, हाफ एम व्ही ए स्क्वेअर, आणि खालची इकडची कायनेटिक एनर्जी किती असणार आहे, हाफ एम व्ही बी स्क्वेअर. तर मला आता mg2r इज इक्वल टू डिफरन्स इन कायनेटिक एनर्जी. तर कायनेटिक एनर्जी मधला डिफरन्स किती असेल, हाफ एम व्ही बी स्क्वेअर मायनस हाफ एम व्ही ए स्क्वेअर. हा झाला डिफरन्स त्या दोन कायनेटिक एनर्जी मधला. आता ह्या दोन रिलेशनचा वापर करून मला फाइंड आउट काय करायचे, वेलॉसिटी फाइंड आउट करायचे. मित्रांनो, मला व्ही बी फाइंड आउट करायचं आहे. ह्या पॉइंटला वेलॉसिटी किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. तर मगाचं जे इक्वेशन आहे ते मी इथे लिहून ठेवलंय, mg2r इज इक्वल टू हाफ एम व्ही बी स्क्वेअर मायनस हाफ एम व्ही ए स्क्वेअर. टोटल जी डिक्रीज झाले पोटेन्शियल एनर्जी दॅट विल बी इक्वल टू गेन इन कायनेटिक एनर्जी. हे आलं कशावरून, कन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या नियमावरून. कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा नियम काय सांगतो, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर कॅन बी डिस्ट्रॉयड अँड टोटल एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. तर हे आपल्याला कन्सिडर करायचं. टोटल एनर्जी जर कॉन्स्टंट आहे तर पोटेन्शियल प्लस कायनेटिक एनर्जी सेम यायला पाहिजे. म्हणजेच वरून खाली येताना बॉल पोटेन्शियल एनर्जी कमी कमी होत जात असेल तर कायनेटिक एनर्जी वाढत वाढत जाणार आहे. सो डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी विल बी इक्वल टू इंक्रीज इन कायनेटिक एनर्जी. तर ह्या रिलेशन, हे जे रिलेशन आहे ते त्या एनर्जी कन्झर्वेशनच्या नियमावरून मी बनवलेले आहे. ठीक आहे. बरं, आता लाईक टर्म्स कॅन्सल करूया. एम एम कॅन्सल होईल. हा जो कॉमन 2 आहे तो मी इथे घेऊन गेलो तर काय होईल, 4rg होईल, आणि इथे काय उरेल, व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर, व्ही ए स्क्वेअर. पण व्ही ए किती आहे, स्क्वेअर रूट ऑफ आर जी, आणि व्ही ए स्क्वेअर रूट ऑफ आर जी आहे, त्याच्यामुळे व्ही ए स्क्वेअर किती होईल, व्ही ए स्क्वेअर किती होईल तर याचं स्क्वेअर, स्क्वेअर रूट ऑफ आर जीचं स्क्वेअर केलं तर आर जी येईल. म्हणजे इथे किती येईल, मायनस आर जी येईल. इथे व्ही बी स्क्वेअर जसंच्या तसं ठेवूया आपण, आणि इथे येईल 4rg. बरं, म्हणजे व्ही बी स्क्वेअर किती झालं, व्ही बी स्क्वेअर किती येईल, मायनस आर जी. जर मी इथे आणलं तर प्लस आर जी होईल, बरोबर. आणि 4rg प्लस आर जी, 4rg प्लस आर जी किती होईल, 5rg. आणि व्ही बी किती येईल, स्क्वेअर रूट ऑफ 5rg. तर ही वेलॉसिटी मला मिळाली कुठे, पॉइंट बी च्या इथे मला वेलॉसिटी मिळाली. तर आतापर्यंत आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी मिळाल्या, पहिलं म्हणजे आपण हे इक्वेशन फाइंड आउट केलं होतं. ह्या पॉइंटला असताना इक्वेशन ऑफ मोशन काय होतं, mg प्लस टी ए इज इक्वल टू एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर. कारण ह्या केसमध्ये mg आणि टेन्शन म्हणजे वेट आणि टेन्शन दोन्ही डाऊनवर्ड डायरेक्शन असल्यामुळे दोन्ही पॉझिटिव्ह येतात, आणि
हे जे दोन फोर्सेस आहेत ते आपल्याला लागणारा सेंट्रिपिटल फोर्स त्या बॉलला फिरतं ठेवण्यासाठी ते पुरवतात, mva²/r. त्यानंतर आपण फाइंड आउट केलं VA मिनिमम, जे किती आलं √r(g). त्यानंतर आपण हे इक्वेशन लिहिलं होतं ह्या पॉइंटसाठी TB आणि MG, TB अपवर्ड डायरेक्शन मध्ये, MG डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे, त्यामुळे दोन्ही अपोजिट डायरेक्शन मध्ये असल्यामुळे एक पॉझिटिव्ह कन्सिडर केला TB, तर MG डाऊनवर्ड डायरेक्शन असल्यामुळे तो निगेटिव्ह कन्सिडर करावा लागतो. सो TB - MG = mvb²/r. तर हे दोन इक्वेशन, आणि ह्या इक्वेशन वरून मला म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी ह्या कन्झर्वेशनचा उपयोग करून मी वेलॉसिटी फाइंड आउट केली होती. ती किती आली होती √φr. ठीक आहे. शिवाय VB² - VA², VB² - VA² हे फाइंड आउट करत असताना मला हे सुद्धा आलं होतं 4r(g). VB² - VA² किती आलं होतं 4r(g). तर ह्या इक्वेशनचा मला उपयोग करायचा आहे कुठे, तर दोन्ही पॉइंट्स म्हणजे पॉइंट B आणि पॉइंट A यांच्यामधला डिफरन्स मला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे TB - TA मला फाइंड आउट करायचं आहे. कसं फाइंड आउट करायचं, तर ह्या इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करायचं. म्हणजे TB हे जर इक्वेशन 2 - इक्वेशन 1 केलं तर काय येईल मला TB - TA आणि -MG किती होईल, -MG -2mg होईल. आणि इथे काय येईल m/r कॉमन आहे आतमध्ये, VB² - VA² येईल. बर, इथपर्यंत लक्षात आलं. VB² - VA², पण VB² - VA² किती आहे 4r(g) आहे. तर ह्या VB² - VA² च्या जागी मी डायरेक्टली इथे 4r(g) लिहू शकतो. अर्थात तुम्हाला स्टेप दाखवावी लागेल, पण बोर्ड असल्यामुळे मी ते इरेज करू शकतो. इथे तुम्हाला मात्र ती दाखवावी लागेल स्टेप 4r(g). VB² - VA² मी काय सबस्टिट्यूट केलं 4r(g). आता इथे लाईक टर्म्स मला कॅन्सल करता येऊ शकतात. r आणि r कॅन्सल होईल, म्हणजे इथे काय उरलं आता, r कॅन्सल झाल्यावरती काय उरेल, r कॅन्सल झाल्यावरती इथे उरेल 4mg. ठीक आहे. आणि -2mg जर मी इथे घेऊन गेलो तर -2mg चं काय होणार आहे +2mg, म्हणजेच 4mg + 2mg काय येईल 6mg येईल. तर हे झालं TB - TA. हे आपल्याला लागणारं रिलेशन आहे. टेन्शन ॲट पॉइंट B - टेन्शन ॲट पॉइंट A = 6mg. ठीक आहे. तर हे रिझल्ट मिळाला मला, वेलॉसिटी वेगवेगळ्या पॉइंटच्या इथे मिळाली. तर अशा प्रकारे आपण फाइंड आउट करू शकतो वेलॉसिटीज किंवा डिफरन्स इन टेन्शन. मित्रांनो, आज आपण वर्टिकल सर्क्युलर मोशनच्या दोन केसेस बघितल्या. कोणत्या, when Bob is at point A म्हणजे अप्पर मोस्ट पोझिशन, आणि when Bob is at point B म्हणजे लोअर मोस्ट पोझिशन. तर अप्पर मोस्ट आणि लोअर मोस्ट ह्या दोन पोझिशनच्या इथे असताना वेलॉसिटी किती येईल किंवा डिफरन्स इन टेन्शन किती असेल हे आपण फाइंड आउट केलं. पण बॉब जर अधेमध्ये कुठेही असेल, म्हणजे पॉइंट A आणि पॉइंट B च्या इथे किंवा इथे असेल, तर वेलॉसिटी किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर ह्या केसेस ज्या आहेत ते, त्याच्यानंतर स्ट्रिंगच्या ऐवजी जर मी रॉड घेतला तर वेलॉसिटी काय असेल, तर डिफरन्स इन टेन्शन किती असेल, हे सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, पण ते पुढच्या वेळेला. आज आपण दोन केसेस बघितल्या. ह्या केसेसचा स्टडी करा, आणि जर तुम्हाला कोणतेही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. पुढच्या सेशनमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.